So welcome all, स्वागत आहे सगळ्यांचं. So today we are looking at this 10th lesson called the disaster management. म्हणजे आज आपण 10वं लेसन आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर या शब्दामध्ये किंवा इन दिस वर्ड वी हॅव द टू वर्ड्स. व्हॉट इस दॅट टू वर्ड? वन इज डिझास्टर अँड वन इज मॅनेजमेंट अँड दॅट बोथ इंडिव्हिज्युअल वर्ड्स हॅव देअर ओन मीनिंग. म्हणजेच काय, की आपल्याकडे ह्याच्यामध्ये 2 असे वर्ड्स आहेत. आपल्याकडे 2 शब्द आहेत. म्हणजे कोणता एक आपत्ती, दुसरा आहे व्यवस्थापन. व्यवस्थापनाला स्वतःचा एक काहीतरी मीनिंग आहे किंवा स्वतःचं एक महत्त्व आहे किंवा स्वतःचा एक अर्थ आहे आणि आपत्तीमध्ये सुद्धा आपण बघतो की त्यांना एक स्वतःचा अर्थ आहे आणि स्वतःचा एक मीनिंग आहे. तर डिझास्टर आपण कशाला म्हणतो? एखादी अशी ॲक्टिव्हिटी जी आपल्याला नुकसान देते. बस. हे एक म्हणजे डिझास्टर. एखादी अशी ॲक्टिव्हिटी किंवा एखादा असा इव्हेंट किंवा एक अशी घटना, आपत्ती म्हणजे एक अशी घटना जी आपल्याचं आपलं नुकसान करून जाते. त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. बरं ना? तर समजा एखादी जर घटना असेल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी असेल किंवा एखादा इव्हेंट असेल, तो आपल्याला सुखदायक असते म्हणजे आपल्याला आनंद देणारा असेल, तर त्याला आपण डिझास्टर म्हणू शकतो का? आन्सर इज नो. त्याला आपण डिझास्टर आपण म्हणू शकत नाही. म्हणजे बघा, जर समजा आपण जर फॉर एक्झाम्पल आपण परीक्षेमध्ये पास झालो, ओके. आणि आपला परीक्षेमध्ये पास झालं किंवा आपण एका कॉम्पिटिशनमध्ये जर आपला पहिला नंबर आला, तर त्याला आपण डिझास्टर म्हणू शकतो का किंवा आपत्ती म्हणू शकतो का? आन्सर इज नो. म्हणजे बघा, मी इव्हेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय म्हणजे एखाद्या घटनाची गोष्ट कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय. जर घटना चांगली असेल, तर तिला आपण चांगली घटना बनवतो. पण ती घटना आपल्याला नुकसानदायक असेल किंवा जास्तीत नुकसानदायक आणि अति नुकसानदायक हां, म्हणजे खूप जास्त नुकसानदायक असेल किंवा नुकसानदायक असेल, त्याला आपण काय म्हणतो? डिझास्टर किंवा आपत्ती असं म्हणत असतो. तर सी व्हॉट इस दॅट इव्हेंट दॅट ऑर अल्टिमेटली ऑर इव्हेंच्युअली दॅट इव्हेंच्युअली कॉजेस लॉसेस दॅट वी कॉल्ड ॲज द डिझास्टर. म्हणजे ज्या इव्हेंट किंवा जे काही घटना आपला नुकसान करून देतात त्यांना आपण डिझास्टर असं म्हणत असतो. आणि आणि मॅनेजमेंट म्हणजे काय? एखाद्याचं मॅनेजमेंट म्हणजे त्याचं काय करणे, मॅनेजमेंट करणे, व्यवस्थापन करणे म्हणजे मॅनेज करणे. म्हणजे एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही, चुकीचं आहे की नाही हे बघतो आपण त्याला मॅनेज करतो. त्याला आपण काय म्हणतो? मॅनेजमेंट. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल आपण दरवेळेस बोलतो, "अरे, हे एवढे जे काय आहे ते मॅनेज करून घेतोय." मॅनेज करून घेणं म्हणजे काय, की आपण त्यांना एखादं हे करून घेणं, मॅनेज करून घेणं, व्यवस्थित करून घेणं किंवा एक सांभाळून घेणं. सांभाळून घेणं हा एक सर्वात मोठा चांगला शब्द आहे. सांभाळून घेणं. मॅनेज करून घेतलं म्हणजे सांभाळून घेणं. म्हणजेच काय, की बघा एखादी गोष्ट जर आपण करत असेल, परंतु त्याच्यात काही त्रुटी असतील किंवा एखादी गोष्ट कमी जास्त काही असेल, तरीसुद्धा ते गोष्टी सांभाळून घेणं, त्याला आपण काय म्हणतो मॅनेज करून घेणं. फॉर एक्झाम्पल आपण खूप मॅनेज करणं हा जो वर्ड आहे किंवा व्यवस्थापन करणं हा जो व्यवस्थापन करणं किंवा व्यवस्था करणं, म्हणजे एखाद्या गोष्टीची व्यवस्था करून घेणं म्हणजेच काय, की बघा आपल्याकडे जर पाहुणे आले, तर आपण काय करतो, आपले आई-वडील आणि आपण काय करतो, खुर्च्यांची व्यवस्था करतो. म्हणजे काय करतो, वी मॅनेज दी चेअर्स. म्हणजे आपण चेअर्स किंवा खुर्च्या यांची आपण व्यवस्था करत असतो. का? कारण बघा, आपले पाहुणे आले असते, तर त्यांना बसायला तर जागा हवीच असते आणि त्यासोबतच आपण गादी वगैरे यांची सुद्धा मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे ते मॅनेज आपण करतो. मीन्स व्हॉट? आपण येणारी जी घटना आहे किंवा येणारा जो प्रसंग आहे किंवा येणारी जी गोष्ट असेल, त्याला आपण मॅनेज करतो. तिला फेस करण्यासाठी वी आणि तिला तिला फेस करण्यासाठी म्हणजे तिला तोंडी करण्यासाठी किंवा ती जी घटना आहे तिला सामोरे जाण्यासाठी आपण काही ना काही युक्ती करत असतो. त्याला आपण मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन असं म्हणत असतो. तर बघा, जर आपण डिझास्टर मॅनेजमेंट या शब्दाकडे जर आपण एकत्रित बघितलं, तर जर आपण आपत्ती व्यवस्थापन या शब्दाकडे एकत्र बघितलं, तर ह्याचा अर्थ काय? की जो नुकसान आपल्याला आपत्तीमध्ये जास्तीत जास्त होत आहे, त्याला कमी करण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपत्ती असं म्हणतात. सॉरी डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतात. मीन्स व्हॉट? की द कॉजेस एंड द लॉसेस ड्यू टू द डिझास्टर इव्हेंट to reduce that losses by the management that we called as the disaster management. म्हणजेच काय, की जर एखाद्या घटनेमुळे मी मराठीत पण बोलतोय, ह्याच्यात पण बोलतोय, नीट लक्ष द्या. जर एखाद्या घटनेमुळे डिझास्टरमुळे म्हणजे आपत्तीमुळे किंवा डिझास्टरमुळे इफ एखाद्या घटनेमुळे सॉरी एखाद्या डिझास्टरमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे जे काही जास्तीत जास्त नुकसान होणारे असेल, परंतु ते जास्तीत जास्त नुकसान कमी करण्यासाठी जे काही आपण व्यवस्था करतो, बघा त्याला म्हणजे एक एक्झाम्पल मी नंतर देतो. त्याला आपण काय म्हणतो? डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणत असतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, की बघा फॉर फॉर एक्झाम्पल सर्वात मोठा आणि आपण हा दरवेळेस आपण सगळेजण तो यूज करतो.
कोणता एक्झाम्पल, की बघा, आपल्याला जर आपले आई-वडील आपण काहीतरी चुकी केली असेल आणि आपल्याला जेव्हा आपले आई-वडील मारायला येतात किंवा आपल्याला आई-वडील आपल्याला ओरडायला येतात, तेव्हा आपण काय करतो? आपण आधीच रडका चेहरा करतो किंवा रडायला आपण सुरुवात करतो किंवा अशा प्रकारचे काही ना काही आपण कृती करतो, की जेणेकरून आपल्याला सर मार मार कमी पडला पाहिजे. सो हिअर इज द थिंग म्हणजे आपण काय करतो, आपण जेव्हा आई-वडील आपल्याला मारायला येतात, तेव्हा आपण रडायला सुरुवात करतो. आपण थोडंसं अ, हे करतो म्हणजे आपण काय करतो, अशा प्रकारचे कृत्य करतो, जेणेकरून आपल्याला ओरडा कमी बसला पाहिजे किंवा मार कमी बसला पाहिजे, अशा प्रकारचे कृती करतो. एकतर आपण रडायला वगैरे करतो, नाहीतर मग आईसोबत आईचे जे काही कामं वगैरे असतील, ते म्हणजे झाडू वगैरे मारणं किंवा लादी वगैरे पुसणं किंवा भांडी वगैरे घासणं, हे आपण कृत्य करतो, जेणेकरून आपली आई आपल्याला कमी ओरडली पाहिजे, अशा प्रकारचे म्हणजे काही कृत्य आपण करत असतो. तर यालाच आपण काय म्हणू शकतो, आपण काय करतो, येणारा जो डिझास्टर आहे त्याच्या जे नुकसान आहे, म्हणजे मार्क कमी पडण्यासाठी आपण जे काही काम करतो, त्याला आपण इन सिंपल वर्ड्समध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आपण करतोय, असं आपण बोलू शकतो. म्हणजे आपण काय करतोय, येणाऱ्या आपत्तीचं व्यवस्थापन केलं आणि नुकसान कमी व्हावे किंवा मार कमी पडावा, ह्याची आपण काय करतो, काळजी घेत असतो आणि ह्याचं आपण सेटलमेंट किंवा आपण व्यवस्थापन करत असतो. त्यालाच आपण बेसिकली डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. हे तर डिझास्टर मॅनेजमेंट झालं किंवा हे जे आपत्ती व्यवस्थापन झालं, हे आपल्या लेव्हलपर्यंत झालं. परंतु बघा, कधी-कधी डिझास्टर किंवा आपत्ती ही खूप मोठी असते. जी फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या परिसराला, आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरांना नुकसानदायक असते. म्हणजे जसं बघा, आता सध्या आपण बघतोय चेन्नईमधला वादळ. चेन्नईमध्ये बघा वादळ वगैरे येतोय. तर आता सध्या आपल्या कानावर आलं जसं की वादळ येणे, सायक्लोन जसं आपलं पहिलेच बोलण्यात आलं, की आय जस्ट आस्क्ड यू अबाउट की व्हॉट इस डिझास्टर इन युअर थॉट म्हणजे मी तुम्हाला विचारलं होतं, की डिझास्टर आपत्ती म्हणजे काय? तर तुम्ही सांगितलं होतं अर्थक्वेक येणे, म्हणजे भूकंप येणे, नंतर सायक्लोन येणे, म्हणजे वादळ येणे, खूप अतिवृष्टी, नंतर फ्लड म्हणजेच काय पूर येणे, नंतर सुनामी आपण बोलत होतो. म्हणजे सुनामीचा आपल्याला अर्थ माहितीच आहे, की मोठ्या-मोठ्या लाटा येणे. तर हे काय आहे त्याच्यामुळे फक्त आपल्यालाच नाही आणि आपल्यासोबत आपल्या आजूबाजूच्या परिसराला किंवा भल्या मोठ्या परिसराला किंवा भल्या मोठ्या एरियाला इफेक्ट करतो आणि त्या सगळ्या एरियाचं नुकसान करतो. त्याला आपण डिझास्टर असं म्हणत असतो. तर या डिझास्टरचा मॅनेजमेंट करून तो जो होणारं नुकसान आहे किंवा तो जो होणारं नुकसान आहे, हा कमी करण्याचा प्रयत्न करणे, त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणत असतो. म्हणजे तो जो होणारा आपत्तीमुळे होणारा जो नुकसान आहे, त्या नुकसानाला कमी करण्याचा जे काही प्रयत्न करतो आणि ते कमी करण्यासाठी जे काही आपण व्यवस्थापन करतो, त्याला आपण काय म्हणतो? डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन असं म्हणत असतो. तर दिस इज द थिंग यू हॅव टू कीप इन युअर माइंड. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता बघा सर्वात पहिले आपल्याला एक जो आपत्ती आपल्याला दिलेला आहे, ती आहे फेमिन म्हणजेच काय दुष्काळ. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघा अजून एक थोडीशी माहिती देतो, की बघा डिझास्टर आर ऑफ 2 टाइप्स म्हणजे 2 प्रकारची आपली आपत्ती असू शकते. एक तर नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी आहे मानवनिर्मित आपत्ती. म्हणजे काय नैसर्गिक आपत्ती मीन्स नॅचरल डिझास्टर अँड वी हॅव द अनदर वन इस मॅन मेड डिझास्टर. अशा प्रकारचे 2 डिझास्टर्स आपल्याकडे असू शकतात आणि म्हणजे 2 डिझास्टर असू शकतात आणि 2 डिझास्टर ॲक्चुअली आहेत. राइट. तर मॅन-मेडमध्ये काय-काय येतं? तर बघा मॅन-मेडमध्ये कधी गॅस लिकेज म्हणजे काही एक आहेत त्याचे एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे कोणाला शॉक लागणे किंवा आपण बोलू शकतो, की शॉक लागणे किंवा विमान कोसळणे किंवा अशा प्रकारचे काही अपघात होणे, कार ॲक्सिडेंट वगैरे हे आपण बोलू शकतो मॅन मेड डिझास्टर आणि जर नैसर्गिक किंवा नॅचरल डिझास्टरमध्ये बोलायचं असेल तर आपण सायक्लॉन नंतर आपण बोलतो सायक्लॉन सोबतच अर्थक्वेक, त्सुनामी अशा प्रकारचे थिंग आणि फ्लड्स वगैरे किंवा म्हणजे काय भूकंप, त्सुनामी नंतर पूर येणे किंवा त्या वादळ अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण नैसर्गिक आपत्ती किंवा नॅचरल डिझास्टर असं म्हणत असतो. तर थीस आर द 2 टाइप्स बेसिकली of the disaster which is man-made and the नॅचरल. ठीक आहे. सो लेट्स से आता आपण बघणार आहोत. आपण पहिला हे बघणार आहोत ज्याचं नाव आहे फेमिन. फेमिन म्हणजे काय? दुष्काळ. दुष्काळाबद्दल आपण बघून घेणार आहोत. तर दुष्काळ म्हणजे काय? तर बघा, दुष्काळ म्हणजे द कंडिशन दॅट अराइजेस ड्यू टू द लाँग टर्म अँड द सेव्हरल सॅरिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड द वॉटर इस कॉल्ड द फेमिन. म्हणजेच काय? एक अति जास्त काळ म्हणजे मोठा काळ, की ज्याच्यामध्ये अन्नधान्याचा आणि परत पाण्याचा प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी
परिस्थिती म्हणजे दुष्काळ होय. म्हणजेच काय ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो एक शॉर्ट अँड सिंपलमध्ये, की फॉर द लाँग पिरियड ऑफ टाईम म्हणजे काय, की अति दीर्घ काळासाठी, जास्त काळासाठी आपल्याला अ, ह्याचे कोणाचे फूड ग्रेन्स आणि पाण्याची कमतरता भागणे आणि पाण्याची कमतरता भागणे ह्याला आपण स्कॅरिटी किंवा फॅमिन असं म्हणू शकतो. द कंडिशन दॅट अराइव्ह ड्यू टू द लाँग टर्म अँड द सेव्हरल scarcity of food grains and the water is called a famine, and famine can be the very severe. Although the main cause of the famine is natural phenomena, yet the famine condition is created by the some human activity beside some natural इव्हेंट्स. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण बोलतो ह्याच्या ठिकाणी आपण काय बोलत आहोत, की बघा जो दुष्काळ म्हणजे काय, की पाण्याची कमतरता होणे हे आणि प्लस फूड ग्रेनची कमतरता होणे. तर बघा कसं काय होतं, की कधी-कधी उन्हाळा हा प्रखर आता बघा कोणत्या-कोणत्या ठिकाणी आता आपण बघूया, की एक्झॅक्टली फेमिन ह्याचा अर्थ काय? म्हणजे दुष्काळ याचा अर्थ काय? बघा कधी-कधी उन्हाळा कधी-कधी उन्हाळा तर हा खूप जास्त असतो बघा. कधी-कधी कोणाकोणाच्या गावीला काही-काही वर्षी पाऊस हा पडतच नाही. पाऊस हा पडतच नाही. त्यांचे नदी-नाले सगळे सुकून जातात, विहिरी सुकून जातात. परंतु त्यांच्याकडे पाऊस पडतो का? उत्तर आहे नाही. त्यांच्याकडे पाऊस पडत नाही आणि प्लस त्याच्या कारणामुळे शेतकरी जो आपला आहे त्याचे सुद्धा हालतही होऊ शकतात. कारण बघा, आपल्याकडे भारतामध्ये अजूनही पावसाच्या पाण्यावरती शेती चालत असते. तर कोणावरती शेती चालत असते? पावसाच्या पाण्यावरती. जर बघा, पावसाचं पाणी पडलंच नाही, तर शेतकरी हा शेती करू शकतो का? उत्तर आहे नाही. पावसाचं पाणी पडलंच नाही, तर बघा पावसाचं पाणी जर पडलंच नाही, तर नद्यामध्ये पाणी भरू शकतो का? उत्तर आहे नाही. नद्या, नाले, तलाव, विहीर यांच्यामध्ये पाणी भरू शकतो का? उत्तर आहे नाही. तर बघा अल्टिमेटली ज्यावेळेस पाऊस हा पडत नाही किंवा ज्या काळामध्ये पाऊस हा पडतच नाही किंवा पावसा पडत नाही किंवा पाऊस हा खूप कमी प्रमाणात पडत असतो, की जेणेकरून फक्त शेती आपली गरज किंवा नदीसुद्धा भरू शकत नाही. शेतीच्या सुद्धा गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्या काळाला आपण फेमिन म्हणजे दुष्काळ असं म्हणू शकतो. त्या काळाला आपण फेमिन असं दुष्काळ असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे दुष्काळ, फेमिन आपण त्यांना म्हणत असतो. तर हे काय काय असतं एक्झॅक्टली ह्याचं मीनिंग काय आणि ह्याच्यामुळे कशा-कशाप्रमाणे इफेक्ट पडतो ते आपण बघूया. बघा फेमिन जेव्हा दुष्काळ चालू होता तेव्हा अन्नधान्य यांची तर कमतरता होतेच. कारण काय? पाऊस आला नाही तर शेतकरी शेती करू शकतो का? उत्तर आहे नाही. तर पाऊस आला नाही तर शेतकरी शेती करू शकतो का मला सांगा? उत्तर आहे नाही. तो शेतकरी शेती करू शकत नाही. तर शेतकरी शेती करणार नाही, पाऊसच येणार तर नदीमध्ये पाणी भेटेल का? उत्तर आहे नाही. तर बघा या प्रत्येक गोष्टीचं जर उत्तर नाही येत असेल तर तेव्हा आणि जेव्हा ही अशी परिस्थिती जास्त दीर्घ काळासाठी असते त्याला आपण फेमिन असं म्हणत असतात. बघा पुन्हा एकदा आपण जरा डेफिनेशन वाचूया. अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ होय. म्हणजे काय? दी कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू द लाँग टर्म अँड द सेव्हरल स्कॅर्सिटी of food grain and the water is called the famine and famine was the very can be the very severe. तर बघा हे जे काही मी रिझन सांगितलं पावसाचं, हे तर आपलं झालं नॅचरल कॉजेस. नॅचरल कॉजेस म्हणजे नैसर्गिक कारण मी तुम्हाला सांगितलं, की पाऊस आला नाही त्याच्यामुळे फेमिन म्हणजे दुष्काळ आलेला आहे. परंतु परंतु असे काही मॅन मेड म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणजे माणसाच्या कर्तुत्वामुळे किंवा माणसाच्या कर्मामुळे सुद्धा दुष्काळ आलेला आपण बघू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा, जर फॉर एक्झाम्पल जर माणसाने जमिनीमध्ये किंवा आपण बघू शकतो झाडेच लावले नाही किंवा म्हणजे नदी नाल्यांच्या आजूबाजूला झाडेच लावले नाही किंवा पाणी अडवून राहिलेच नाही किंवा आपण बोलू शकतो पाणी अडवलं नाही, झाडं-झुडपं वाढवली नाही आणि किंवा किंवा आपण बोलू शकतो की खूप प्रकारे कंपन्या ज्या एरियामध्ये असतात, तर बघा ज्या ठिकाणी खूप कंपन्याच्या ज्या एरियामध्ये असतात, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गरम हे खूप होणं म्हणजे तिथला वातावरण बेसिकली काय होत असतो, तिथला वातावरण जास्तीत जास्त गरम होत असतो आणि तिथं जर त्या एरियामध्ये त्या गरमीमुळे कधी-कधी काय होतं पावसाचे प्रमाण सुद्धा कमी व्हायला सुरुवात होऊ शकते आणि होते सुद्धा. बघा, आपण पहिले बघू शकतो होतो की पहिले प्रथमतः आपण आता राहायला आपण बोलू शकतो कल्याण डोंबिवलीमध्ये या ठिकाणी आपण या एरियामध्ये राहतो. मुंबई आपण या एरियामध्ये राहतो. तेव्हा मुंबईमध्ये येणारा पाऊस किंवा हा कधी-कधी खूप कमी येतो, तर कधी-कधी हा खूप जास्त येत असतो. तर कारण आपली एन्व्हायर्नमेंटल चेंजेस म्हणजेच खूप असा अ, काय म्हणतात कारखान्याच्या धुरामुळे, गाडीच्या धुरामुळे आपल्या वातावरणामध्ये होणारा बदल, वातावरणात वाढणारे जे गरमी आहेत, ह्याच्यामुळे आपण आणि त्याच्यामुळे ऋतूमध्ये होणारा बदलाव, हे सुद्धा कारण आपलं होऊ शकतं. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये फक्त
नैसर्गिक तर गोष्टी आहेत त्यात दुष्काळ दुष्काळ येण्यासाठी, फेमिन येण्यासाठी नैसर्गिक कारणे म्हणजे नॅचरल रिझन्स आर दी ॲज अ कॉज आपण किंवा त्याचा एक रिझन तर आहे. बट त्यांच्यासोबत मॅन-मेड रिझन्स आर अल्सो देअर म्हणजे मानवनिर्मित सुद्धा काही कारणे तिथे आहेत. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग अशा प्रकारची एक गोष्ट आहे. आता आपण बोलूया द कॉजेस ऑफ फेमिन ऑर फॅमिन म्हणजे काय? दुष्काळाची कारणे आपण बघणार आहोत, की जसं मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी त्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा आहेत का ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा द ड्रॉट, हेवी रेन्स अँड द फूड क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे or the damages in the food, the environmental changes such as the temperature changes, storms, and the cold waves or fogs, damages of crops by animal like mice and rat, attack of pests, locusts, or diseases of crops, a natural or calamity like earthquake, etc., are some of the causes of famine. Of this, the drought is the main causes. Man-made causes of the famine included the war, internal unrest, absence of transport routes, and the uncontrolled population growth. हे बघा या ठिकाणी आपल्याला काय काय सांगण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला रिझन सांगण्यात आलं की दुष्काळ हा कोणत्या कोणत्या रिझनमुळे पडू शकतो तर दुष्काळ बघा जास्तीत जास्त करून जर आपण नैसर्गिक जर कारणे बघितली तर नैसर्गिक कारणामुळे आपण बघतो की ड्रॉट म्हणजे सुका पडणे, खूप जास्त पाणी येणे किंवा खूप जास्त पाणी म्हणजेच काय पूर येणे. पूर सोबत जर आपण बघू शकतो की हे जर आलं की तर आपलं काय होतात की जे क्रॉप्स आहेत, हे क्रॉप्स धुवून जातात आणि क्रॉप्स पूर्ण भिजून जातात आणि तो पुढे वाहून लागतात किंवा ते डॅमेज होतात, खराब होतात. एन्व्हायर्नमेंटल चेंजेस मध्येच बघा, जर आपला आता जर समजा जर आता समजा पिकांना उन्हाची गरज असेल, परंतु जर अचानकपणे पाऊस आला, तर तेव्हा सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणजे हिवाळ्या पावसामध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं. स्टॉर्म्स म्हणजे वादळ वगैरे आले, तेव्हा सुद्धा नुकसान होतच होतं आणि प्लस जर जर ॲनिमल्स म्हणजे काय उंदीर उंदीर आपण बोलतो किंवा काय किडे वगैरे किंवा लोकटस हे जे लोकटस किंवा जर कधी-कधी काय होतं, की ज्याप्रमाणे आपल्याला बिमारी असते हां, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये आजार असतात, आपल्यामध्ये बिमारी असते, त्याचप्रमाणे क्रॉप म्हणजे झाडांमध्ये आणि पिकामध्ये सुद्धा आजारी असते, बिमाऱ्या असतात. तर ते बिमारी जर कदाचित जर त्यांना लागली, तरी सुद्धा त्यांचे मृत्यू पडतात आणि त्यामुळे ते मृत्यू पडल्यामुळे काय होतं, फूड पुरवठा यांचं काय होतं, यांचा नुकसान होतं आणि त्यांचा साठा हा कमी होऊन जातो आणि त्यामुळे आपण बघतो, की काय होतं, तर स्कॅर्सिटी निर्माण होते म्हणजे तुटवता निर्माण होते. तर हेच आणि अर्थक्वेक आणि प्लस भूकंप आल्यामुळे सुद्धा ते काही घटना घडत असतात किंवा आपल्याला माहितीच असेल कधी-कधी भूकंप आल्यामुळे जे पीक आहे त्यांचं नुकसान होतं जरूर, परंतु नदीचं जे पाणी आहे ते सुद्धा वाढण्याचे किंवा कमी होण्याचे चान्सेस अशा प्रकारचे कोणतेही चान्सेस काहीही होऊ शकतं. तर हे अर्थक्वेकमुळे. तर दीज आर द रिझन्स हे आपण बघितले की आपले काय नॅचरल रिझन्स आहेत. दीज आर द नैसर्गिक रिझन्स. बट जर आपण मॅन रिझन्स आपण बघितलं, जर माणसाचा आपण रिझन बघितला, जसं मी तुम्हाला बोललो होतो, की देअर आर द 2 रिझन्स तसं आपण एक नॅचरल पण बघितलं होतं आणि मॅनमेड पण बघितलं. त्या मॅनमेड मधले अजून काही ऑप्शन्स ते आपण बघणार आहोत. दीज आर दी इंटरनल अनरेस्ट, वॉर म्हणजे युद्ध, ॲब्सन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स आणि अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे झाडं वगैरे कापणे, अनकंट्रोल जंगलं वगैरे कापणे. ते तर झालं. त्याच्यानंतर ॲब्सन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ व्हॉल्यूम म्हणजे ट्रान्सपोर्टचा जो पाणी देणं-घेणं, हे जे पाण्याचं ट्रान्सपोर्ट किंवा पाण्याचे वाहन करण्याची जी गोष्ट आहे, हे तिथं ॲब्सेन्स राहणे म्हणजे तिथं नसणे किंवा त्यासोबत अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या वाढणे, युद्ध होणे, इंटरनल अनरेस्ट म्हणजे त्या जागेमध्ये शांतता नसते. तर हे जे काही रिझन्स आहेत, हे जे काही कारण्स आहेत, हे सुद्धा हे मॅन आहेत. जे काय आणू शकतात? ड्रॉट आणू शकतात म्हणजे सुखा आणू शकतात. ठीक आहे. तर बघा युद्ध वगैरे झालं असेल, युद्ध वगैरे एखाद्या एरियामध्ये झालं असेल, तर तिथं बघा, तिथं खूप असे बमबारी वगैरे होते, गोळ्या वगैरे झाल्या, जेणेकरून तिथलं जे नुकसान आहे त्यांचं पण सुद्धा अल्टिमेटली नुकसान होण्याचे चान्सेस हे असतात. ठीक आहे. हिअर इज द थिंग आता आपण बघूया. सो देअर आर द रेकॉर्डेड द लॉस ऑफ लाईफ कॉजेस द सेव्हरल फॅमिन इन द various parts of the world. The Asia has turned out to be the most famine affected continent of the world. A majority of the famine occurred in the drought prone and the flood affected region. Among the most dreadful famine that have occurred in the world are the famine that affected India and China. म्हणजे बघा यांनी काय सांगितलेलं आहे? यांनी असं सांगितलेलं आहे, की बघा या जगामध्ये इन दिस वर्ल्ड देअर आर द सेव्हरल फेमस म्हणजे अशा प्रकारचे दुष्काळ हा खूप वेळा आलेला आहे. परंतु आणि हा कुठे-कुठे एरिया कोणत्या कुठे आलेला आहे?
कुठे-कुठे आलेला तर आपण जर बघायला गेलं तर प्रोन्स एंड फ्लड म्हणजे सुका आणि ओला या दोघांपैकी दोघे जे आहेत आपण बोलू शकतो. जस्ट हां. कुठे गेला? हं. बहुतांश दुष्काळ हां, पूरग्रस्त व व अ, व अव अवर्ष अवर्षण प्रवण, अवर्ष प्रवण अशा प्रकारचे ते 2 आहेत. म्हणजे जिथे जास्तीत जास्त उष्णता किंवा जास्तीत जास्त पाऊस अशा प्रमाणे या ठिकाणामध्ये आपल्याला तो दुष्काळ आल्यासारखा आपण बघू शकतो. परंतु जगामध्ये जो खंड आहे, जो सर्वात जास्त म्हणजे असा खंड की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळ आलाय, तो म्हणजे एशिया. आणि या एशियामध्ये सर्वात जास्त दुष्काळग्रस्त झालेला जर देश असेल, तर ते आहे इंडिया आणि चायना. तर बघा, थीस आर द थिंग्स these are the things म्हणजे आपण बघू शकतो, की आपल्या भारतामध्ये आणि चायनामध्ये दुष्काळ हा जास्तीत जास्त प्रमाणात आलेला आहे. ते पण जगामध्ये, ठीक आहे. जगामध्ये सर्वात जास्त बिग कट आणि सर्वात जास्त वेळ दुष्काळ हा आपल्यामध्ये आलेला आपण बघू शकतो, ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. आता पुढे आपण बघूया. आर वी रिस्पॉन्सिबल फॉर द फेमिन? तर बघा, जर आपण म्हणजे सुकावा येणे किंवा दुष्काळ येणे याच्यासाठी आपण कारणीभूत आहोत का? तर बघा, ह्याच्यासाठी आपण कारणीभूत आहात का? तर मी म्हणेल हो. आपण ह्याच्यासाठी कारणीभूत आहोत. का? कारण बघा, वॉटर शॉर्टेज इन्क्रीजेस ॲट द बॅलन्स बिटवीन द रेनफॉल अँड द पॉप्युलेशन इज डिस्ट्रिब्युटेड. म्हणजे बघा, काय होतं की आपण म्हणजे म्हणजे दोन्ही रिझन्स आहेत. नॅचरल रिझन्स पण आहेत आणि मॅन मेड रिझन्स पण आहेत. दोन्ही रिझन्स आहेत जेणेकरून आपण लोकं सुकाळ येणे किंवा फेमिन येणे, दुष्काळ येणे याच्यासाठी कारणीभूत असतो. पहिलं कारण कसं? पहिलं कारण आहे वॉटर शॉर्टेज इस इन्क्रीजिंग ॲट द बॅलन्स बिटवीन द रेनफॉल अँड द पॉप्युलेशन डिस्ट्रिब्युटेड. म्हणजे काय? की अशा ठिकाणी पाण्याची कमतरता भागणे, की जिथे लोकसंख्या जास्त आहे, परंतु पाणी हा कमी आहे. त्यामुळे पण आपण त्या एरियामध्ये सुका असा आपण बघू शकतो. सुका असल्याचं किंवा दुष्काळ असल्याचं आपण बघू शकतो. पूर्ण तो देअर हॅज बीन अ व्हेरी हाय rise of the population of the food grain as a result of the green revolution. The balance of the environment has been lost due to the use of chemical fertilizer, pesticide and the uh, वेडीसाइड्स म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की बघा जास्तीत जास्त बघा म्हणजे आपल्याला तिथं ग्रीन रिव्होल्यूशन आलं होतं, म्हणजे हरित क्रांती आली होती. हरित क्रांतीमुळे काय झालं, की आपले जे फूड ग्रेन्स आहेत त्यांची मागणी किंवा ते जे बनवण्याची प्रक्रिया ही जास्तीत जास्त वाढली आणि मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु त्यांच्यासोबत लोकसंख्याही जास्त वाढली. म्हणजे बघा जर सपोज की फूड ग्रेन आपल्याकडे 1 असेल, म्हणजे नंबर्समध्ये मी सांगतो 1 असेल, तर ते ग्रीन रिव्होल्यूशन नंतर समजा 10 झाली. परंतु जर 1ला जर इकडे म्हणजे इथं आपण 1:10 चा रेशो आपण पकडलेला. परंतु पॉप्युलेशन कसे वाढलेले? पॉप्युलेशन वाढलेली आहे 10:10 200 आपण बघा 10:10 हे 200 म्हणजे काय की मला बोलायचं जेव्हा आपल्याकडे 1 क्विंटल किंवा 1 हे घेण्यासाठी किंवा 1 टनसाठी जर 10 लोकं असतील, परंतु आता 10 टनसाठी 200 लोकं झालेले आहेत. म्हणजे काय झालेलं आहे की आपली पॉप्युलेशन आहे, आपल्या देशाची जी पॉप्युलेशन आहे, ही खूप जास्त वाढल्या कारणाने सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वेळ किंवा कधी-कधी आपण किंवा अनेक वेळा आपण फेमिन आल्याचं म्हणजे काय दुष्काळाचा आपण सामना केलेला आहे. त्यानंतर आपण केलेलं आहे की बघा, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, इरोजन ऑफ लँड, मिसयूज ऑफ वॉटर म्हणजे बघा, पाण्याचा व्यवस्थित वापर करू नये, पाण्याचा वेस्ट करणे. त्यानंतर आपण बघतो इरोजन ऑफ लँड म्हणजे सॉइलची म्हणजे बघा हे अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, इरोजन ऑफ सॉइल, मिसयूज ऑफ वॉटर हे काय नाही ह्याच्या आणि प्लस आपले जे झाड आहेत, ते झाडं आपण जास्तीत जास्त कापले, झाडं कमी असणे. यामुळे काय झालं, की जे सॉइलची, लँडची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉइलची, लँडची ती कमी झालेली आहे. म्हणजे बघा डिफॉरेस्टेशन म्हणजेच काय, की जंगलतोडी हे सुद्धा एक त्याच्यामागचं रिझन आहे. नंतर मिसयूज ऑफ वॉटर, अनलिमिटेड आपल्याला जसं हवं तसं आपण पाणी वापरतोय. आपण नाही पाण्याचा काही विचार करत आहे, परंतु आपण ते पाणी फक्त वापरतोय आणि आपल्याला माहिती आहे, की आपल्या घरी पण कितीतरी पाणी वेस्ट होतं. तर हे जे गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे काय होतंय, या गोष्टीमुळे जे पाणी आहे, ते तर वेस्ट होतच आहे आणि वेस्ट वॉटर म्हणजे खराब पाणी हे वाढत आहे. चांगल्या पाण्याची कमतरता ऑलरेडी कमी आहे, तर ती अजून कमी होत आहे. परंतु जो खराब पाणी आहे, त्याची संख्या किंवा ते ते आहे, ते वाढत आहे आणि प्लस आपण बोलत होतो, की आपले जे झाडे आहेत, ते झाडं आपण कमी वाहतात किंवा कमी हे होत आहे. म्हणजे झाडे जास्तीत जास्त कापलं जात आहे आणि त्याची ग्रोथ आहे ही सुद्धा कमी होत आहे किंवा झाडे लावणं कमी होत आहे या कारणामुळे म्हणजे प्लांटेशन ऑफ ट्रीज इज अल्सो लेस इन काउंट, बट द डिफॉरेस्टेशन म्हणजेच काय द कटिंग ऑफ ट्री इज मोर इन दी काउंट म्हणजे त्यांचा जो म्हणजे
की झाडं कापायचा जो नंबर आहे हा जास्त आहे दॅन झाडे लावायच्या नंबरपेक्षा. त्यामुळे सुद्धा आपण बघू शकतो की तिथला जो एरिया आहे, म्हणजे तिथला जो पार्ट आहे हा जास्तीत जास्त गरम होऊन तिथे फेमिन येण्याची म्हणजे काय दुष्काळ येण्याचे चान्सेस तेवढेच वाढलेले आहेत. तर बघा, आपण एक पार्ट बघून घेऊया. What is that showing? That is showing the famine are not the new phenomena. The problem of drinking water, food, and the fodder or the fodder of the animal dated back to the historical times. Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Savaji Maharaj implemented the many schemes to overcome the famine for their time. Their water supply and the water storage schemes are ideal even in today's circumstances. Or you too can make schemes like this to face the future crisis and disaster, and which will be which will be used not only in your own life but in the future as well. So in the future, but also for the society at large. The Malik Ambar implemented a canal scheme for drinking water in the Aurangabad, and it exists even today. And they collect the more information about it. तर त्यांनी बघा, त्यांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे, की दुष्काळ आहे. दुष्काळ हे फक्त आपल्याला आत्तासाठी नाहीये, तर आपला पूर्वज म्हणजे आपले शिवाजी महाराज म्हणावं किंवा शाहू महाराज म्हणावं, त्यांनी सुद्धा दुष्काळ बघितलेला आहे. त्यांनी सुद्धा दुष्काळ बघितले आणि त्यांच्या काळात सुद्धा दुष्काळ आलेला आहे. म्हणजे असं नाही, की बघा आपण आता खूप जास्त झाडं कापतोय, तर आता आपण दुष्काळ बघत आहोत असं नाही, की पहिले सुद्धा दुष्काळ होते. ओके, पहिले सुद्धा दुष्काळ होते, परंतु पहिलेचा दुष्काळ हा कसा होता, की एकदा दुष्काळ आला त्याच्यासाठी प्लॅन्स म्हणजे ते डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी म्हणजे तो जी आपत्ती आहे, त्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी चांगल्या-चांगल्या स्कीम म्हणजे चांगल्या-चांगल्या योजना, म्हणजे चांगल्या-चांगल्या आयडिया शिवाजी महाराजांकडे आणि प्लस शाहू महाराजांकडे या दोघांकडे होत्या आणि ते एवढ्या चांगल्या होत्या, की आजच्या डेट सुद्धा म्हणजे आज सुद्धा जर आपण त्या आयडियाला इम्प्लिमेंट करून आपण एक चांगली गोष्ट आपण म्हणजे अजून सुद्धा इम्प्लिमेंट करून त्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगले भेटू शकतात, राइट? हेच आहे आणि त्यासोबतच त्यांनी आपल्याला सांगितलंय, की हे बघा, आपल्याला नेहमी डिझास्टरसाठी फेस करावं लागतं. आपण आणि ते आपल्या लाईफचे एक घटक म्हणून आपण त्यांना बघू शकतो. म्हणजे असं नाही, की फेमिन आलाय, तर डिझास्टर आलाय, तर त्याचा म्हणजे आता बघा फॉर एक्झाम्पल जर महाराष्ट्रामध्ये बीड तालुका बीड वगैरे आहे. तर या जिल्ह्यांमध्ये जर दुष्काळ येत असेल, तर असं नाही की जर त्यांच्यामध्ये येत आहे, मुंबईमध्ये नाहीये, तर आपल्याला पाण्याची चिंता करण्याची गरज नाही, असं नाही. आपल्याला सुद्धा ती एक काळजी घेऊन आपल्याला सुद्धा पाण्याची बोलतो ना, एक वापर व्यवस्थित केला पाहिजे. जेणेकरून जो उर्वरित पाणी आहे, म्हणजे जो पाणी वाचवू म्हणजे आपला जो पाणी सेव्ह केला तर तो पाणी आपला गव्हर्नमेंट काय करेल, तो सेव्ह केलेला वॉटर आपला गव्हर्नमेंट तो बीड या जिल्ह्यामध्ये बीड सारख्या जिथे दुष्काळ आहे त्या ठिकाणी तो पाठवून त्यांचे रक्षण आणि त्यांना सप्लाय करू शकतो. त्यांना पाण्याचा पुरवठा करू शकतो. ठीक आहे. तशाच प्रकारचं असं म्हणजे बघा असं नाही की बघा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी म्हणजे नॉट ओन्ली फॉर कंट्री अँड द स्टेट ऑर द डिस्ट्रिक्ट इट्स फॉर द होल वर्ल्ड म्हणजे हे प्रत्येक एका जगासाठी आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक एका माणसासाठी आहे, पूर्ण जगासाठी. जर सपोज एका ठिकाणी मध्ये फेमेन पडला असेल, पण आपल्या ठिकाणी नाही, तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी हे असते, की तिथं भले फेमेन असेल किंवा तिथं भले दुष्काळ असेल, परंतु आपल्याला सुद्धा या ठिकाणी पाण्याची कमतरता किंवा पाणी इथे सेव्हिंग्ज आपली वाढवली पाहिजे आणि पाणी कमी वापरलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, की उर्वरित जो पाणी आहे, म्हणजे जो पाणी वाचलेला आहे, जो पाणी आपण सेव्ह केलेला आहे, तो पाणी जाऊन त्या दुष्काळ पडलेल्या एरियामध्ये किंवा दुष्काळ भागामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये सप्लाय होऊन तिथल्या लोकांचे जनजीवन आपण सुखद करू शकतो आणि त्यांना आपण एक प्रकारे हेल्प करू शकतो. तर बघा, असं नाही की आपण पाणी घेऊन आपण 1-2 बादली पाणी घेऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना पाणी देऊ, घ्या पाणी, असं नसतं. आपण काय करायला हवं, आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी जाणून, आपण आपले कर्तव्य जाणून आपण पाणी सेव्ह केलं पाहिजे. जेणेकरून बघा आपण सगळ्यांनी जर पाणी सेव्ह केलं तर काय होईल? जर आता सपोज सपोज आज 1 दिवसामध्ये एक दिवसामध्ये सिद्धांत हा एक बॉटल किंवा एक बादली सेव्ह करू शकतो. बट सपोज आता आपण जण आहोत 10 जण, 9 जण आहेत. आता 9 जणांनी जर सेव्ह केले एका दिवसामध्ये एक, तर बघा एका दिवसामध्ये किती जण 9 बादल्या पाणी सेव्ह होऊ शकतं आणि तसंच जर आपण 1 वीकमध्ये जर केलं, तर 1 वीकमध्ये आपण बोलू शकतो की अ, 72 72 तरी आपले कम से कम जे आहेत बकेट्स ते तेवढं वॉटर आपलं सेव्ह होऊ शकतं आणि तेवढंच 72 बकेट्स म्हणजे हा नंबर किती आहे? खूप मोठा नंबर आहे. तर तेवढं पाणी आपल्याला
त्यांना म्हणजे तेवढ्या पाण्याचा आपण त्यांना हेल्प करू शकतो. भले डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली आपली गव्हर्नमेंट त्याचप्रमाणे आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंट त्या स्कीम थ्रू त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम इम्प्लिमेंट करून, वेगवेगळ्या प्रकारची योजना इम्प्लिमेंट करून त्यांना हेल्प करत असते आणि करते सुद्धा. तर ही आपली सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी की आपण सुद्धा पाणी सेव्ह केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्या पुढचं जे सेशन आहे, त्या पुढच्या सेशनमध्ये आपण हे जे नेक्स्ट काय आहे ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे? या.